नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण उन्हाळ्यामध्ये आता बऱ्याचदा पीक लागवड करत आहोत, परंतु नेमकी समस्या काय होते की आपण रोपं लागवड केल्याच्या नंतर या मल्चिंगमधून जे टेम्परेचर आहे तर टेम्परेचर बाहेर निघत असताना या ठिकाणी काय होतं, जवळ येऊन तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणून ज्या त्यावेळेस टेम्परेचर बाहेर निघतं ते हे जे मिरचीचं खोड आहे हे पांढरं शुभ्र पडतं आणि पांढरं शुभ्र पडून काय होतं, तर जळून जातं. तर काय होतं, बऱ्याचदा हे जे खोड आहे समजा आपण जरी जर लागवड केली आणि याच्यामध्ये ग्लास जर नसेल, आता हा ग्लास नाही, आपण जर या रोपाची लागवड जर केली तर या ठिकाणी काय होतं, हे जे खोड आहे तर याला घासतं. मग इथं घासल्यानंतर इथं काय होतं, हे पांढरं पडून इथून हे वाळून जातं, त्याच्यामुळे काय होते आपली तूट पडते. आता याच्यासाठी एक पर्याय आपल्याकडे चांगला उपलब्ध आहे. आपण जर अशा ग्लासचा, चहाचे जे ग्लास आहे त्याचा जर आपण व्यवस्थित जर उपयोग जर केला तर 100% आपल्याला काय होतं की जे तूट आहे तर ही पडत नाही. आता आपण मिरची लागवड करून जवळपास 30 दिवस झालेले आहे. आता आपला 1 महिन्याचा मिरचीचा प्लॉट आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, जे तूट आहे तर ती पडलेली आहे. आता आपण तूट लागवड करतोय, परंतु आता आपण ज्यावेळेस ही मिरची लागवड केली होती त्यावेळेस एवढं टेम्परेचर नव्हतं, त्याच्यामुळे एवढी काही मोठी तूट पडलेली नाही आहे. परंतु आता आपण जी रोपं लागवड करणार आहोत त्याचे 100% काय होणार आहे की हे खोड जे आहे तर या खोडाला जी भाप लागून काय होते तर हे खोड पांढरं पडून जाणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, तर अशा प्रकारे हे जे ग्लास आहे तर ग्लास काय करायचे मध्ये काय याच्यामध्ये टाकायचे आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं, अशा प्रकारे खालच्या साईडनं जे आहे तर ते ग्लास कट मारलेले आहे आणि रोप लागवड करत असताना आपण काय करायचं, याला याच्यामध्ये एक गड्डा घेऊन याच्यावरती रोप व्यवस्थित लागवड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण रोप जेव्हा लागवड करतो त्याला काय करायचं की व्यवस्थित मध्यभागी रोप लागवड करायची. त्यानंतर अशा प्रकारे याचा रोप लावल्याच्या नंतर याच्यावरती हा जो ग्लास आहे तर तो याच्यामध्ये ओवून घ्यायचा अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित मातीमध्ये करायचं, असा रोवून द्यायचा. म्हणजे आता अशा प्रकारे आपण लावल्याच्या नंतर आता हा कागद असल्यामुळं हे एवढं काही गरम होणार नाही, परंतु आता हे खोडं या मल्चिंगवर लागणार नाही. त्याच्यामुळं परिणामी काय होतं, ज्यावेळेस आपण अशा प्रकारे लावतो आणि मल्चिंगला हे खोड लागणार नाही, त्याच्यामुळे हे खोड जळणार नाही. त्यामुळे आपले जे तूट पडण्याची जी शक्यता आहे ती जवळपास 99% आपली तूट पडणार नाही. याची या प्रयोगामुळे शाश्वती भेटू शकते. जर आपण मोठ्या प्रमाणात लागवड करत असाल तर एवढं काही महाग पडत नाही आहे. जर आपण मोठ्या प्रमाणात जर घेतलं तर आपल्याला 20 रुपये शेकड्यापर्यंत याची किंमत भेटते. त्याच्यामुळे 1000 रुपयाच्या खर्चामध्ये आपले 2000 झाडं लागू शकतात आणि आपली जे होणारे जे नुकसान आहे ते आपण टाळू शकतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपलं फेसबुकला पेज आहे त्याला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.